आजी सांग तू आज काय बनवणार आहेस? सालणी. सालणी हा, कोकणातला पदार्थ आहे. कोकणाचा पदार्थ. पाणी टाकला, पाण्यात गुळ टाकला, अच्छा. हा त्यात मीठ टाकला, थोडी वेलची, गोड. हा गुळ. त्याला उकळ आला का ही कणिक त्यात टाकायची. कसली कणिक आहे ती? तू भरडला ना ते तांदूळ. अच्छा, तांदळाची भरड कणिक आहे ही टाकायची त्याच्यामध्ये. टाकायची, त्याचा असा पेजसारखा करायचा. तो गार झाल्यानंतर तो भरडलेला पीठ कालवायचा. भरडलेला पीठ कुठला? तो बघ ठेवलाय मी तो. हा, पिशवीत. हा, म्हणजे पीठ कालवायचं, तांदळाचं पीठ कालवायचं त्यामध्ये. अच्छा, म्हणजे तांदळाची भरड आणि तांदळाचं पीठ हा दोघांचा बनवायचा. हा, तो भरडलेलाच आहे सगळा, पण हा चालून वरती कणिक काढली थोडीशी. अच्छा, हा पातळ जाडसर पीठ आहे. हा जाडसर. तो पण जाडसरच आहे ठेवलाय तो, पण थोडा ही भरड आहे. हा भरड उकळली का नाही का मग ते फाटत नाही हो. फाटत नाही हो सालणी. अशी आपण घातली ना बाय का फाटत नाही. बरोबर. नाही तर मग फाटतात. अशी ही जर चांगली शिजली नाही ना ही कणिक त्यात, तर मग ती फाटत नाही हो. बरोबर. फाटतात ना शिजली तर. ना शिजली चांगली का मग फाटत नाही. मग सकाळी करायची एक एक भांडी भिजवून ठेवायची. मग ही ना आता ह्याच्यात हा उकळ आला का ना का तो गार करून घ्यायचा ना, मग तो कालवायचा ह्याच्यात. सकाळी मग आपल्या ताटल्यात ना थोडं थोडं डिश मधून असं घालायचं. लाडू लाडू मोदक कसं घालतात ना तसं घालायचं, शिजत घालायचे. तर ही रेसिपी आपण सकाळी करू. आता ही पूर्व तयारी आहे सालणी बनवायची. गोड होतात ना एकदम मस्त. अशी गुळ टाकला मग गोड झाला. पहिल्याने कोण गुळ टाकायचा, मग काय टाकायची? अशीच करायची. मग आता का तू गुळ टाक? तू बोली साई गोड कर म्हणून 1 किलो गुळ टाकला मी. गोड कर कुठं बोलली? गुळाचा पाक केलाय म्हणजे हा. आणि ह्या गुळाच्या पाकामध्ये वेलची टाकलेली आहे, थोडस मीठ, आणि मग ही कणिक ह्याच्यात टाकली. त्याचा रवा घ्यायचा मग कालवायला पिठात. नेत्या घेतात, धनवळशेप घेतात, त्याला सगळा आहे ह्याच्यातच त्या पिठात कालवायला. मग ह्याच्यात घ्यायचा. पिठात कालवला कारण हा पीठ ह्यात कालव ना. त्या मेथीचं पीठ घ्यायचा. अच्छा, मेथी दळून. आता कोण एवढं सास करतोय. सिंपल पद्धत सांगते माझी आजी तुम्हाला. मग तू ठेवताना मग पाणी घेऊन पातळ करायचं. सकाळी काय टाकलंस? नारळ. अच्छा, वेलची टाकली त्यातली. रात्रभर भिजत घालायचं. सकाळी उठून डिश मध्ये पसरवून आपण असं शिजवायचं. दुसरं होते. अशा प्रकारे हे सालण्याचं जे पीठ आहे ते 2 ताटल्यांमध्ये आता आजीने भरलेलं आहे. आणि छानपैकी त्याला पसरवायचंय. पातळ सालणी झाली पाहिजे, त्यामुळे ती लवकर शिजतात. चुलीवरच्या टोपामध्ये तिने ऑलरेडी 2-3 सालणी अशी बनवायला लावलेली आहेत, एकावर एक डिश ठेवून. मोदकाप्रमाणे ती शिजवायची आहे. आणि बघा ही गरमागरम सालणी आता रेडी आहेत खायला. सकाळी एकदम ताजा नारळ किसून याच्यामध्ये टाकलेला आहे, त्यामुळे त्या नारळाची सुद्धा चव आलेली आहे. तांदळाचं पीठ आहे, गूळ, वेलची, त्यामुळे हे गोड अशी सालणी याच्यामध्ये बनवलेली आहेत. आणि बघा किती सुंदर दिसतात. ती सालणी बनवायला खूप वेळ लागतो. सकाळी माझी आजी 5:30 वाजता उठली आणि तेव्हापासून ती हे काम करायला लागलेली आहे. शिजायला पण वेळ लागतो, ती चांगली शिजली गेली पाहिजेत. आणि ही किती सारी तिने बनवलेली आहे ती बघा. ही सालणी जी आहे ती तुम्हाला चहा सोबत, भाजी सोबत किंवा नुसती सुद्धा खायला खूपच छान लागतात. ही बनवण्याची जी परफेक्ट ट्रिक आहे ती वापरली तर ती अगदी मस्त बनतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.